जय जय रघुवीर समर्थ. आपल्या आयुष्यात आपण प्रगती करत करत चाललेलो असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात, बरेच अडथळे येतात. यातील प्रत्येक अडथळ्यावर किंवा अडचणीवर आपण मात करीत करीत पुढे चाललेलो असतो. परंतु हे करत असताना किंवा आपण प्रगतीपथावर चाललेलो असताना आपल्या स्वतःमध्ये मीपणा आलेला असतो आणि या प्रत्येक अडचणीवर मीच मात केली असे आपण समजत असतो. परंतु खरंच या प्रत्येक अडचणीवर मीच मात केली का सदर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मला कोणी मदत केली याबाबत आपण कधीही विचार करत नाही. कारण देव किंवा परमेश्वर नित्य आपल्या जवळच असतो. आपण त्याच्यावर मनोभावे भक्ती करत असाल तर तेही त्याला माहीत असतं. केवळ कधी कधी तो तुमची छोटीशी परीक्षा घेत असतो, तीही मायेने प्रेमाने घेत असतो. तो देव आहे, तो श्रीराम सुख आनंद मोक्ष देणारा आहे, भक्ताबद्दल अभिमान बाळगणार आहे. म्हणून भक्ताची तो कधीही उपेक्षा करत नाही. हीच गोष्ट समर्थ आपल्या 36व्या श्लोकात पुढील प्रमाणे सांगत आहेत. सदा सर्वदा देव सानिध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे माझ्या मना, परमेश्वर सदा सर्वदा तुझ्या जवळच आहे. देव कुठे नाही, तो तर तुमच्या मध्येच आहे, तुमच्या हृदयात आहे, सर्वत्र भरून राहिलेला आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तसेच चराचराच्या अणुरेणूमध्ये देव आहे. मग तो आपल्या प्रत्येक संकटात धावून येतो का, हा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसाला कधी कधी पडतो. परंतु जर तुम्ही अनन्य भावाने भक्ती करत असाल तर तो आपल्या संकट समयी नक्की येतो. परम दयाळू भगवंत हा कायम भक्ताजवळ वास करीत असतो. ईश्वर आपल्या जवळ आहे याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. परंतु आपली किंवा साधकाची जसजशी साधनेमध्ये प्रगती होत जाईल तसा त्याला ईश्वराचा अनुभव येत राहतो. कधी कधी संकट लांबले तर आपल्याला वाटते की देव आपल्या मदतीला येत नाही. तेव्हा तो खरे तर आपल्याकडे बघत आपली थोडीशी परीक्षा घेत असतो. मी मदत करण्यापूर्वी तू स्वतःची मदत करण्यासाठी काय करतोस ते मला पाहू दे, अशा भावनेने तो तुमच्याकडे कृपाळूपणे पाहत असतो. तुम्ही धडपड करता आणि त्या संकटातून सुटता. मनात म्हणता मी केवळ माझ्या प्रयत्नानं सुटलो या संकटातून. पण तेव्हा हे विसरता तुम्ही आधी हताश होऊन बसलेले असता तेव्हा त्याच्या परीक्षेला प्रारंभ झालेला असतो आणि प्रयत्न चालू केले की त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालेले असता. म्हणून तुमच्या प्रयत्नांना तो यशाचे फळ देतो. अगदी सामान्य प्रपंची माणसालाही कधीतरी अवचित त्याच्या कृपा प्रसादाचा अनुभव येत असतो. एखाद्या अगदी संकटाच्या वेळी अशी काहीतरी घटना घडते की त्या प्रपंची माणसाच्याही तोंडातून देवानेच लाज राखली अशा तऱ्हेचे उद्गार निघतात. अशी परिस्थिती आली तरी ती क्षणापुरतीच मार्गदर्शक होते. ती वेळ टाळल्यानंतर मात्र पुन्हा प्रपंची माणूस प्रपंचातच दंग होतो आणि आलेला आनंद अनुभव विसरून जातो. परमेश्वर सदैव भक्ताजवळ राहून त्याच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवून असतो. एखाद्या वडिलांनी जसे आपल्या चिमुरड्या मुलावर लक्ष ठेवावे तसेच त्याचे लक्ष असते. लहान मुलगा चालायला शिकत असतो तेव्हा त्याचे वडील बाजूला उभे राहून त्याचे अडखळत चालणे मोठ्या प्रेमाने कौतुकाने पाहत असतात. मात्र जर तो पडत आहे असे वाटले तर चटकन पुढे होऊन त्या चिमुरड्याला सावरतात. तसेच परमेश्वर आपली प्रपंचातील धडपड आणि परमार्थ मार्गाची वाटचाल पाहत असतो. आयुष्यातील संकटांना आपण कसे धाडसाने कर्तबगारीने तोंड देतो याकडे त्याचे बारकाईने लक्ष असते. प्रपंच नेटका करण्यासाठी अगदी आपत्काळी तो मदतही करतो. कधी कधी संकटांना आपणच तोंड द्यावे अशी सत्व परीक्षाही पाहतो. पण कठीण समयाला धावूनही येतो. कधी कधी अगदी अन्य भक्तावरही मोठ्या आपत्ती येतात. त्याला वाटते आपले अल्पधारिष्ट्य आता संपत आले, पण त्याच क्षणी परमेश्वराचा वरदहस्त त्याला मदत करायला तयार असतो. तो संकटाची कधी तीव्रता कमी करतो तर कधी त्याचा पूर्णपणे विनाश करतो. कारण आनंद देणारा सुख देणारा आणि मुक्तीदाता परमेश्वरच आहे. तो तुम्हाला जवळून पाहत आहे. तुमच्या प्रयत्नांचा त्याला अभिमान असतो. म्हणून तो तुमची निराशा होऊ देत नाही.
तुमची उपेक्षा करत नाही. प्रपंचाप्रमाणे परमार्थ मार्गातही साधकाची जी वाटचाल सुरू असते त्यावर त्याची नजर असते. जेव्हा त्यात साधकाची प्रगती खुंटते तेव्हा त्याच्या कृपा प्रसादानेच साधकाला मार्गदर्शन होऊन साधक पुन्हा योग्य दिशेने वाटचाल करू लागतो. भगवंताचे सानिध्य मनोमन जाणले जाणे सुद्धा त्याच्या कृपेशिवाय शक्य नसते. त्यामुळे साधकाने दुसऱ्या कोणाला इतक्या दिवसातच प्रचिती आली, मला मात्र अजून का नाही, असे प्रश्न निर्माण करणे जाणीवपूर्वक टाळायला हवे. खरे म्हणजे मी साधना करतो असे म्हणणे सुद्धा मीपणाचेच आहे. हा मीपणा आपण मुळापासूनच टाळला पाहिजे. असा हा विशाल हृदय कोदंडधारी श्रीराम सुखाचा मार्ग आहे. तो स्वतः आनंद स्वरूप आहे. प्रत्येक भक्ताला उच्च पदाला नेऊन उद्धार करणारा उदार असा दानीही आहे. श्रीरामाचे कायमचे सानिध्य, त्याची प्रत्येक भक्ताविषयी असणारी कृपाळू दृष्टी आणि कैवल्य दानाची वृत्ती याचे वर्णन करून श्री समर्थ म्हणतात की असा हा राघव आपल्या खऱ्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही. जय जय रघुवीर समर्थ.